जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा JBN महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। काल मध्यरात्री जामनेर तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसाचा फटका पुन्हा एकदा गरीब शेतकऱ्यांनाच बसलाय। तालुक्यातील वाकी गावाजवळ नाल्यावर बांधण्यात येत असलेल्या पुलाचे काम मागील 2-3 महिन्यांपासून सुरू आहे। या दरम्यान वाहतुकीसाठी नाल्यामध्ये भराव टाकून तात्पुरता पर्यायी मार्ग तयार करण्यात आला होता। मात्र या पर्यायी मार्गामध्ये पाणी वाहून जाण्याची सोय करण्यात आलेली नव्हती। संबंधित ठेकेदार व प्रशासकीय यंत्रणेच्या दुर्लक्षामुळे पर्यायी मार्गाखाली पाईप बसवण्यात आले नाही। परिणामी कालच्या पावसामुळे नाल्याचे पाणी साचून शेतांमध्ये शिरले आणि शेतकऱ्यांची पिके व खरीप हंगामासाठी केलेली तयारी पूर्णतः पाण्याखाली गेली। सध्या ऐन पेरणीच्या हंगाम असून शेतामध्ये जाण्यासाठी शेतकऱ्यांकडे दुसरा कोणताही मार्ग उरलेला नाहीये। त्यामुळे अनेक शेतकरी या भागात हवालदिल झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। स्थानिक ग्रामस्थ व शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संताप असून त्यांनी या जबाबदार ठेकेदार आणि संबंधित विभागावर कारवाईची मागणी केली आहे। फक्त यायला पाहिजे ना तर आज रात्रीच्या पडलेल्या पावसामुळे या ठिकाणी जे बांधकाम सुरू होतं पुलाचं, त्या बांधकामामुळे आपल्या शेतामध्ये पाणी शिरलेलं आहे। नेमकं काय कारण आहे यामागचं? हे कारण म्हणजे काम सुरू झाल्यापासून आम्ही ठेकेदाराला वारंवार सांगत होतो की इथं काम चालू असल्यामुळे जेव्हा एकलवाटचं काम सुरू होतं तर रस्ता जेव्हा बंद केला तर पाईप टाकण्याचं सांगत होतं, परंतु त्यांनी दिरंगाई केली, निष्काळजीपणा केला। आणि इव्हन रिसेंटली काल परवा सुद्धा आम्ही त्यांना सूचना दिल्या की ते पाणी पडलं, नाल्याला पूर आल्यानंतर हे आमच्या शेतीचं अतोनात नुकसान करतो, तर त्यांना काहीच लक्ष दिलेलं नाही आमच्या याच्याकडे। आज आता माझी पेरणी होऊन पाहताय तुम्ही पाठीमागे पाणी पूर्ण माझं जवळजवळ 5 एकर क्षेत्र पाण्यानं वाहून गेलेलं आहे। मी आता रिसेंटली त्याच्यामध्ये जवळजवळ 300 ट्रिप गार्ड टाकलेला होता आपल्या मे महिन्यामध्ये, मागच्याच महिन्यामध्ये। आता हे जे नुकसान आपलं झालेलं आहे यामध्ये आपण नेमकं कोणाला दोषी धरतो? याला म्हणजे ठेकेदार आणि प्रशासनाला, कारण आता त्यांना अंगला पुढे एक केटीवेर झालेला आहे की ते केटीवेरची जरा उंची कमी करा, तर हे ढकलाढकल करतायत। हे म्हणजे हा त्याला सांगतो तो त्याला सांगतो, कारवाई कोणीच करत नाही आणि जबाबदारी घ्यायला कोणी तयार नाही। त्याचे कोल्हापूर टाईप बंधारा जो झालेला आहे छोटा टाईपचा, तो जर त्याची उंची 2-3 फुटांनी कमी केली तर ही नौबत आली नसती आणि याच्या पुढेही येणार नाही।
जरी आज पूल झाला आणि त्यांनी तो केटीवेअर हाईट कमी नाही केली तर ही समस्या वारंवार भेडसावत राहणार आहे. साधारण किती दिवसापासून या ठिकाणी या पुलाचं बांधकाम चालू आहे? याचा साधारणतः झालं 2 महिने झाले चालू आहे बांधकाम. आता नेमकं आपलं नुकसान झालेलं आहे यामध्ये आपल्याला प्रशासनाकडून काय मागणी आहे? प्रशासनाकडून आता आमचं जवळजवळ 5 ते 10 लाखाचं नुकसान झालेलं आहे. घाट टाकलेला आहे आणि अजून पेरणीचं नुकसान झालेलं आहे. तर एवढी भरपाई मिळावी ही अपेक्षा आहे. आपण देखील एक शेतकरी आहात आणि या ठिकाणी जे पुलाचं बांधकाम चालू होतं त्या पुलाच्या बांधकामामुळे जो आज व्यत्यय इथं आलेला आहे त्यामुळे बऱ्याचशा शेतकऱ्यांचे या ठिकाणी हाल होताना दिसत आहे. नेमकं काय सांगाल? सगळ्या शेतकऱ्यांचे हाल झालेले आहेत. अक्षरशः मजूर त्यांची मजुरी आज डुबलेली आहे. शेतकऱ्यांची पेरणीची वेळ ही साध्य झाली नाही. इकडे बघू शकता इथं काही कोणते येण्या जाण्याचा काही मार्ग ठेवला नाही. पर्यायी व्यवस्था केली नाही. जी व्यवस्था केली त्याच्या खाली अगोदर पाईप टाकायला सांगितले ते टाकले नाही. या ठिकाणी काम चालू असताना जो पर्यायी मार्ग काढलेला होता त्या मार्गाचं व्यवस्थितरित्या त्यांनी काहीतरी सोल्युशन या ठिकाणी काढलेलं नव्हतं असं आपल्याला म्हणायचं आहे. हो बरोबर आहे ना. वारंवार आम्ही त्यांना सांगितलं की इथं पाईप टाकला गेला पाहिजे होता. त्यांना का ना डोळा केला त्या गोष्टीकडे. या बातमी तिथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.